मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी वसुआत्याला म्हणते की यापुढे आम्हाला तुमचं तोंडसुद्धा दाखवायचं नाही. आम्ही फक्त बाबांचा विचार करतोय म्हणून, आणि या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर कुणालाही तोंड न दाखवता या घरात वावरायचं. बोला, तुम्हाला आहे का मान्य? असं म्हणून नंदिनी आता तिला जाब विचारते. तेव्हा वसू काही बोलणार तितक्यातच नंदिनी रागात म्हणते, मान खाली म्हटलंय मी. तरीही वसू पुन्हा एकदा बोलते. तेव्हा नंदिनी अजूनच तिचा आवाज वाढवते आणि रागात म्हणते, मान खाली. मग आता आजपासून आवाज खाली आणि नजरसुद्धा खाली, अशी नंदिनी तिला ताकीदच देते. तेव्हा रम्या आणि वसू दोघीही घाबरतात. तर घरातील सगळेजण आता नंदिनीसमोर काही बोलतसुद्धा नाही. मग आता त्यानंतर ती म्हणते, या घरातील कुणालाच तुमचं तोंडसुद्धा बघायची अजिबात इच्छा नाही आहे. आता निघा, असं म्हणून नंदिनी ओरडते. त्याचवेळी आता थांबा, असं काव्या जोरातच ओरडते आणि मग त्या दोघीही आता अगदी दचकूनच थांबतात. तेव्हा काव्य म्हणते की ताई, तू यांना आत्ता सोडून देतीयेस म्हणून ठीक आहे, पण कसं असतं ना अगं, यांच्यासारखी माणसं ना पायातल्या चपलेसारखी असतात. कारण कितीही पायात घालून मिरवली ना तरीही चालताना आपल्यावर मागून चिखल हे उडवणारच. त्यामुळे मी फायनल वॉर्निंग देऊन सांगते, इथून पुढे यांनी एक जरी उचापत केली किंवा आपल्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर मी यांना अजिबातच सोडणार नाहीये, कळलं? मग आता लगेचच नंदिनी रागात म्हणते, होते तर करायचंच आहे काव्या. आली अंगावर तर काव्या म्हणते, घेऊ शिंगावर. असं त्या दोघीही बहिणी आता वसू आणि रम्याला त्यांचा हिसकाच दाखवतात. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघेही आता हसू लागतात. मग त्यानंतर आता वातावरण तर एकदम शांत शांत असतं. तेव्हा मानिनीला आता खूप राग आलेला असतो. तेव्हा मानिनी आता गुपचूपच तेथून निघून चाललेली असते. तेव्हा विक्रम तिला अडवतो आणि म्हणतो, मानिनी थांब ना अगं बाई, थांब ना. तेव्हा मानिनी म्हणते, अजिबात मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, मला एकटं राहायचं आहे, शांत राहायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं थांब ना बाई, नको ना गं चिडू माझ्यावर. अगं कधी कधी काय होतं ना, गांधारीसारखं आपणही आपल्या माणसांच्या बाबतीत डोळ्यावर पट्टी ठेवून वागत असतो. त्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला, त्या माणसांचे अवगुणसुद्धा कधीच दिसत नाही. पण खरं सांगू तुला मानिनी, अगं मी भान सोडूनच वागलोय, अगदी सगळ्यांशीच. आता ऐक ना बायको, प्लीज मला माफ कर, असा आता विक्रम सतत मानिनीची माफी मागत म्हणतो. मग आता त्यावेळी तो शब्द देतो की इथून पुढे ना मी तुझ्याशी कधीही म्हणजे कधीही भांडणार नाही. मग मानिनी म्हणते, मग यापुढे तर मी कधीही तुमच्याशी बोलणार नाही. तेव्हा तो आता विचारतो म्हणजे, त्यावेळी सगळेजण गालात हसतात. मग आता मानिनी म्हणते, म्हणजे माझ्या सासूबाई आणि तुमच्या आई काय म्हणायच्या ते विसरलात का? मग आता जीवा पुढे येतो आणि म्हणतो, अहो बाबा, ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत तर पार्थ म्हणतो ते नवरा बायकोच नाहीत. त्यावेळी मिथून म्हणतो, आय लाईक धिस, असं म्हणून तो घरात असणारं वातावरण अगदी हलकं फुलकं करतो. तर आता विक्रम हा मानिनीला पटकन जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो. तिकडे वसू आणि रम्या दोघीही रूममध्ये निघालेल्या असतात. विक्रमने तोडून फेकलेली राखी तेथे आता पडलेली असते. तेव्हा तीच राखी वसू रागाच्या भरात आता उचलते आणि मनातच म्हणू लागते की माझ्या भावाने तोडलेल्या राखीची शपथ घेऊन सांगते नंदिनी, हे बघ, आज तू जिंकली असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा वसुंधरा आहे. तुझा आनंद आहे ना तो अगदी मुळासकट उपटून ठेवेन मी हरली आहे पण संपलेली नाही. असं म्हणून वसू रागाच्या भरात आता नंदिनीचा बदला घेण्याचं ठरवते. तर समोर आता ती जेव्हा सगळ्यांकडे पाहते तेव्हा सर्वजण एकमेकांच्या हाताला पकडून एकमेकांसोबत तेथे उभे असतात आणि त्यांची ही एकीच आता वसूला तिच्या डोळ्यामध्ये खूपत असते. मग त्यानंतर रात्री आता पार्थ आणि काव्य दोघेही बेडवर असतात पण ते झोपलेले नसतात. आता पार्थने नेमकीच काव्याकडे पाठ केलेली असते. मग काव्याला वाटतं की पार्थ हा झोपलाय म्हणून ती विचारते, काय हो देशमुख, झोपलात का? तेव्हा आता तो विचारतो की काय देशमुख कसा झोपेल, कारण काव्य देशमुख बोलतायत आणि आम्ही झोपू, आमची एवढी भिशात का? तेव्हा काव्य चिडूनच विचारते, सरळ बोलता येत नाही का तुम्हाला? मग आता सरळ बोलण्याविषयी तुम्ही बोलताय, कमाल आहे हा, असं पार्थ पुन्हा तिची गंमत करत म्हणतो. तेव्हा काव्य म्हणते,
की बोलायचंच नाही हां आता मला तुमच्याबरोबर. तेव्हा पार्थ म्हणतो, हो असं मांजरीसारखं फिसकारू नका ना प्लीज, चिडू नका ना लगेच. तेव्हा काव्य पुन्हा रागात विचारते, काय म्हणालात तुम्ही? मग आता तो थोडा गडबडतो आणि म्हणतो, काही नाही, ते जरा चुकून आलं माझ्या तोंडामध्ये की जरा फिसकारू नका. तेव्हा काव्य म्हणते, काही चुकून वगैरे आलेलं नाही आहे हां, तुम्ही सवयीने मुद्दामच म्हटलं आहात मला डिवचण्यासाठी. मग आता तो म्हणतो, तसं नाही आहे, माझी आई काय म्हणते माहिती आहे, मधाच्या पोळ्याला बसलेल्या माशीला अजिबात छेडू नये. मग आता काव्य चिडूनच म्हणते, काय तुम्ही मला मधमाशी म्हणालात? आता तर मला थांबायचंच नाही आहे इथे, मी चालले आपली बाहेर झोपायला. तेव्हा पार्थ तिला समजावतो, मी बाहेर काही झोपायला जाऊ नका, कारण घरातलं आत्ता एक खूप मोठं वादळ शांत झालंय आणि तुम्ही जर बाहेर जाऊन झोपलात तर त्यांना असं वाटेल की अजून एक खूप मोठं वादळ आले. तेव्हा काव्य पुन्हा एकदा त्याच्या अंगावर धावून जाते. तो म्हणतो, नाही हां, नाही, मी अजिबात तुम्हाला वादळ वगैरे म्हटलेलो नाही आहे. अहो तुम्ही बाहेर गेला झोपायलात तर फक्त गैरसमज होईल एवढंच म्हणायचंय. मग आता काव्य रागात विचारते, काय हो एवढंच म्हणायचं होतं का तुम्हाला नक्की? मग पार्थ म्हणतो, हो काव्या एवढंच म्हणायचं होतं, आणि ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल मी का बोलेन सांगा बरं. तेव्हा आता काव्या म्हणते, हो ते आहेच, पण मी काय म्हणते असं म्हणून ती पार्थ शेजारी बसते आणि म्हणते, माझ्या ताईने अजिबात शेवटपर्यंत हार मानली नाही आणि म्हणून आपण तिच्यासोबत लढू शकलो. तेव्हा पार्थ म्हणतो, हो खरं आहे, त्यांना खरंच सुपर वुमन आहेत. तेव्हा काव्या म्हणते, सुपर वुमन पण का बरं? मग पार्थ म्हणतो, पहा ना आता त्या किती हुशार आहेत, कारण त्यांनी हारच मानली नाही. कारण बाबांनी वसू आत्यांची माफी मागायला सांगितली, पण त्यांनी माफी मागितली का नाही, कारण त्या खऱ्या होत्या आणि त्यांना माहीत होतं काहीही झालं तरी त्या सत्यासमोर आणणार म्हणजे आणणारच. खरं तर त्या क्षणी त्यांच्याकडे पुरावा नव्हता आणि जो पुरावा होता तोच पुरावा त्यांच्यावर उलटला आणि जर दुसरं कोणी असतं ना तर लगेचच त्यांनी हार सुद्धा मानली असती आणि म्हणून मला त्यांचं खूप कौतुकच वाटतं असं पार्थ जेव्हा म्हणतो. तेव्हा काव्य म्हणते, हो माझी ताई आहेच, हो खूप सॉलिड आहे आणि तिच्यामध्ये जी तग धरून ठेवण्याची ताकद आहे ती खरंच अप्रतिम आहे. पण देशमुख, एक गोष्ट सांगू तुम्हाला, या सगळ्या गोष्टींवरती माझा ठाम विश्वास आहेच. तेव्हा आता पार्थ विचारतो, कोणत्या गोष्टींवर? मग आता तो विचारतो, कोणती हो काव्या? तेव्हा ती म्हणते, अहो आपल्या आयुष्यात तेच घडतं जे डेस्टिनीने लिहून ठेवलेलं असतं. आता पहा हा तुम्ही, तिने ताईकडे दीपक विरुद्ध एकही पुरावा नाहीये आपल्याला असं वाटत होतं, म्हणजे ताईला सुद्धा तसंच वाटत होतं. म्हणजे मग आपण चौघे जेव्हा रूममध्ये ताईच्या बोलत होतो तेव्हा ड्रायव्हरवर संशय निघाला आणि तोच ड्रायव्हर, त्याच्या बायकोला आपण मदत केली, त्याला आपण भेटलो होतो, तो सँडी, आणि तो सँडी नेमका कुणाचा भाऊ निघाला तर रेखाताईंचा. आता त्या सँडीपर्यंत कसं पोहोचायचं हा जेव्हा विचार करत होतो तेव्हा मात्र आपल्याला काही फोटोज सापडले. आपल्याला नाही सापडले, पण त्या फोटोचे तुकडे त्या दोघांना डस्टबिनमध्ये सापडले. ते तुकडे जोडले तेव्हा ताईला समजलं हाच आहे तो माणूस, म्हणजे दीपकचा साथीदार, आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नियतीनेच मदत केली, हो की नाही? म्हणजे नियतीने एक एक लेसन देत आपल्याला त्या पुराव्यांपर्यंत नेलं. मग आता पार्थ तिच्यावर हसतो आणि म्हणतो, म्हणजे तुम्ही डेस्टिनीबद्दल एवढं खोलात जाऊन विचार करताय, आय लाईक इट. तेव्हा काव्या विचारते, काय हो गंमत वाटतीये का तुम्हाला? तेवढ्यातच पार्थच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. मग तो विषय टाळतो आणि म्हणतो, थांबा हा मेसेज पाहतो, ऑफिसचा आहे. मग आता तो घड्याळामध्ये पाहतो आणि त्यावर 11:11 अशी वेळ नेमकी आलेली असते, त्यामुळे तो लगेचच ती वेळ काव्याला दाखवतो. मग आता तो म्हणतो, युनिव्हर्सकडे काहीतरी विश मागूयात का? काव्य म्हणते, हो पटकन मागूयात हां, असं म्हणून ती हात जोडते आणि डोळे बंद करते. मग पार्थ हा अगदी प्रेमानेच तिच्याकडे बघतो. तेव्हा तो मनात विचार करतो, युनिव्हर्स की काव्याची जी काही इच्छा असेल ना ती कायम पूर्ण कर, अशी तो काव्यासाठी विश मागतो. तर काव्या हळूच डोळे उघडते, पार्थकडे पाहते आणि मनात मग म्हणू लागते की युनिव्हर्स पार्थच्या मनात जे काही आहे ते मिळू दे त्यांना, कारण ते खरंच खूप म्हणजे खूप चांगले आहेत. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे बाहेर गार्डनमध्ये बसलेले असतात. तेव्हा जीवा आता नंदिनीला म्हणतो की एवढ्या दिवसानंतर असं निवांत गार्डनमध्ये बसलो किती छान वाटतंय ना, म्हणजे एवढे दिवस एक रात्रसुद्धा आपल्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, एकदम मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. जीवा म्हणतो, हो ना, एकदम असं शांत वाटतंय.
मग त्यानंतर तो म्हणतो, आता सध्या तू काय फील करत असशील? खरंच प्रचंड ओढाताण झाली आणि तू या सगळ्यामध्ये खूप सफर झालीस. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही हो, माझी एकटीची नाही ओढाताण झाली, तर सगळेच एका विचित्र फेजमधून चाललो होतो. आणि तुम्हाला सांगू, कधी कधी मला खूप भीती वाटते की माझ्यामुळे आईबाबांच्या रिलेशनमध्ये कुठला दुरावा तर नाही येत ना. तेव्हा जीवा सांगतो, त्यांच्या रिलेशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम येण्यापेक्षा त्यांनी एवढं ताणलंच नसतं, ते दोघे खूप समजूतदार आहेत. मग त्यानंतर नंदिनी म्हणते, तसं नाही हो, हे सगळं प्रकरण माझ्या बोलण्यामुळे झालं आणि जर आपल्याला वसू आत्यांविरोधात काही पुरावा सापडला नसता तर आईबाबांचं खरंच नातं हे एकमेकांपासून दुरावलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही ग, असं नसतं झालं, पण स्वतः एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेली असताना, स्वतःच्या डोक्यावर एवढी टांगती तलवार असताना तू नेहमी असा दुसऱ्यांचा विचार का करतेस? तेव्हा ती म्हणते, तसं नाही हो जीवा, पण जर माझ्यामुळे जर काही नात्यांमध्ये दुरावा आला ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. कारण शेवटी नाती ही रोपट्यासारखी असतात हो. रोपट्याला जशी तहान लागते तशीच नात्यांना सुद्धा प्रेमाची तहान लागते. आणि रोपट्यांच्या वाढीला जसं खत पाणी द्यावं लागतं तसं नातं बहरायला सुद्धा आपुलकीच्या आणि काळजीच्या, मायेच्या शब्दांची आणि स्पर्शाची गरज असते. एखादं रोपटं त्याच मातीशी आपलं नातं अगदी वर्षानुवर्ष घट्ट धरून ठेवतं, कारण त्यामध्ये ना पाण्याचा ओलावा असतो. तसंच नातं टिकवून ठेवण्यासाठी तोच ओलावा असणं खूप गरजेचं असतं. मग तेव्हा कुठे ते नातं अगदी वर्षानुवर्ष तग धरून राहतं. आणि कसं आहे ना, आईबाबांचं नातं सुद्धा मला त्या रोपट्यासारखंच वाटतं, ज्याचा खूप मोठा वटवृक्ष झालाय. त्यावर आपल्या शब्दांनी आणि आपल्या विचारांनी कुऱ्हाड चालवली जाऊ नये याचा विचार करून करून अस्वस्थ होतं. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, हे बघ, कारण जे वाईट घडायचं होतं ना ते ऑलरेडी घरून गेले आणि येणारं संकट सुद्धा टळलंय, हो की नाही? त्यामुळे आता इथून पुढे छान आणि आनंदी राहा आणि जमल्यास जरा स्वतःचा सुद्धा विचार करायला शिक, ओके? असं म्हणून तो नंदिनीला सांगतो. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघून आता हसते. मग त्यानंतर आता नंदिनी एकदमच शांत होते. तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. आताच विचार करत असतो की हे बघ नंदिनी, लग्न झाल्यापासून तू एका वेगळ्याच डायलेमात जगत असशील. प्रत्येक तुला फेजमध्ये खूप लो फील झालं असेल, पण तू कधीच तक्रार केली नाही आणि सगळं काही दुःख हसऱ्या चेहऱ्यामागे तू लपवलंस. आणि माझ्यामुळे सुद्धा तुला खूप म्हणजे खूप त्रास झाला, तर तो त्रास मी तुला खूप दिला, तरीही तू आपल्या नात्याबद्दल नेहमीच अशी होप्स ठेवून होतीस. आणि एवढं सगळं होऊन देखील तू नात्यांच्या परीक्षेमध्ये अगदी तग धरून उभी आहेस. हे पाहून मला खरंच खूप कौतुक वाटतं ग नंदिनी तुझं. आणि मी जो त्रास दिलाय ना तुला त्यासाठी खरंच मनापासून सॉरी, असं म्हणून तो तिच्याकडे बघतच राहतो. नंदिनी सुद्धा अगदी शांत झालेली असते आणि जीवाकडे बघत असते. आणि मग ती विचारते, काय हो, काय झालं एवढं आणि तुम्ही असे काय बघताय अचानक? तेव्हा जीवा आता लगेचच आपले अश्रू पुसतो आणि म्हणतो, सॉरी हा सॉरी, ते काय आहे ना, बोलता बोलता मी अगदी थॉटमध्येच निघून गेलो. मग त्यानंतर नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला एक सांगू, तुम्ही मला म्हणालात ना की तू आनंदी राहा म्हणून, पण तुम्हाला सांगू, आता या क्षणाला मी खरंच खूप म्हणजे खूपच आनंदी आहे. कारण या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही माझ्या बाजूने अगदी कायम आणि माझ्या बाजूने ठामपणे उभा होतात ना, म्हणून. कारण सगळे माझ्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात जाल अशी भीती मला वाटत होती, पण नाही हां, तुम्ही तर माझा सगळा अंदाजच खोटा ठरवला. ज्या दिवशी माझा अंदाज खोटा ठरला ना जीवा, त्या दिवशी खरंच मी खूप म्हणजे खूप खुश झाले. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही एकटे होतात, ज्यांनी ठामपणे सगळ्यांना सांगितलं की माझा नंदिनीवर अगदी गाढ विश्वास आहे आणि माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुराव्यांची सुद्धा गरज नाही पडली. अहो, मला खरंच खरंच म्हणजे खरंच खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही माझ्या बाजूने बोलत होतात, अगदी माझी बाजू ठामपणे सगळ्यांना सांगत होतात तेव्हा. आणि आता तुमचे आभार मानणं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण मला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं जीवा. कारण तुम्ही माझ्यासाठी भांडलात, माझ्यासाठी झटलात, हे पाहूनच मला खरंच खूप म्हणजे खूप हायसं वाटलं. कारण ज्या क्षणी तुम्ही रम्याला म्हणालात की नंदिनी माझी बायको आहे आणि मी तिच्याच बाजूने बोलणार, त्या क्षणी मला खरोखर तेच जीवा आठवले ज्यांनी लग्नामध्ये माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. तेव्हा सुद्धा अख्खं जग माझ्या विरोधात होतं, पण तुम्ही ना माझ्यासाठी अगदी देव म्हणून उभा राहिलात, त्या नवरा म्हणून, असं म्हणून ती अगदी प्रेमाने जीवाकडे बघत असते. परंतु जीवा आता तेथेच
आता झोपलेला असतो, त्याने खरंच काही बोलणं ऐकलेलं नसतं. मग तेव्हा ती त्याच्याकडे बघून पुन्हा एकदा हसते आणि एकदम शांत होत मनातच विचार करते की जीवा, एका गोष्टीची खंत नेहमी राहणारच माझ्या मनात, की आपलं नातं हे कधीही असं रोपट्यासारखं बहरू शकणार नाही, कारण डिवोर्स नावाच्या गोष्टीने ते अगोदरच आपण अगदी खोडून टाकले. आता दुसऱ्या दिवशी वसू आणि रम्या या दोघीही अगदी गाढ झोपलेल्या असतात. तेव्हा अचानक अलाराम वाजू लागतो. तेव्हा वसू आता झोपेतच म्हणते, रम्या, ए रम्या, अगं तुझा फोन बंद कर बाई. तेव्हा रम्या आता डोळे उघडते आणि फोनकडे पाहते, तर आता तिचाही फोन वाजत नसतो. म्हणून ती म्हणते, आई तुला भास होत आहेत, माझा फोन नाही आहे. असं त्या दोघींचं आता खूपच वेळ चालू राहतं. मग आता तेवढ्यातच तिथे दिवे पण लागतात, म्हणजे सगळ्या रूममधल्या लाईट्ससुद्धा ऑन होतात. तेव्हा अचानक लाईट्स का ऑन झाल्यात हा प्रश्न आता वसूला पडतो. म्हणून ती रम्यावर ओरडते, अगं दिवे लावायची गरज आहे का एवढ्या पहाटे पहाटे. त्यावेळी आता लगेचच मानिनी आणि काव्या या दोघीही पुढे येतात आणि त्यांच्या अंगावरचं पांघरूणच खेचतात. तेव्हा ते पांघरून खेचल्याबरोबर या दोघीही अगदी ताडकन उठतात. समोर मानिनी आणि काव्याला पाहतात. तेव्हा या दोघींना पाहून अचानक असा धक्का बसतो. मग आता मानिनी म्हणते उठा, काव्यसुद्धा म्हणते उठा. तेव्हा या दोघीही आता एकमेकींकडे बघतात. आता वसू विचारते, काय गं, काय झालं मानिनी, तू एवढ्या सकाळी सकाळी इथे आलीस. त्यावेळी आता मानिनी म्हणते, हो, तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला काय पनिशमेंट दिली आहे आणि तुम्हाला काय काय करायचं आहे आजपासनं. मग आता सुखाने झोपायचे तुमचे दिवस गेले आहेत, आता लवकर उठायचं आणि लगेचच घरातली कामं करायची, असं मानिनी दोघींनाही दटावते. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं पण कसं कामं करायची. त्याचवेळी मानिनी म्हणते, उठा, सांगितलंय ना एकदा उठायचं. तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, चला चला उठा आता पटकन. तेव्हा त्या दोघीही आता जेव्हा उठतात ना, तेव्हा मात्र आता लगेचच मानिनी ही त्या दोघींच्याही हातात कपडे देते. तेव्हा हे काय आहे असं आता वसू विचारते. तेव्हा काव्या म्हणते, आत्याबाई, अहो इतके चेहरे बदलले आहेत तुम्ही, आता कपडेसुद्धा बदला, घ्या बरं, घ्या पटकन घाला कपडे. त्यावेळी आता रम्या म्हणते, काय हे कपडे, शी बाबा, हे कसे बदलणार आम्ही. तेव्हा मानिनी म्हणते, ए बाई, तुला या घरात ठेवलंय ना तेच पुष्कळ समज, त्यामुळे शिस्तीत राहायचं आणि आजपासून अगदी वेळेत उठायचं, हे कपडे घालायचे आणि अख्खं घरसुद्धा आवरायचं, घ्या बरं, असं म्हणून ती आता कपडे घ्यायला सांगते. तेव्हा ती रम्या गुपचूपच आता कपडे घेते. त्यानंतर मानिनी म्हणते, काव्या, यांची कामगिरी पाहता यांना कुठलं काम देऊयात ग घरातलं. तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू, आत्याबाईंना काहीतरी स्पेशलच काम देऊयात आपण, कारण आत्याबाईंनी असंही आपल्या आयुष्यामध्ये मिठाचे खडे टाकलेलेच आहेत, त्यांना किचनचंच काम देऊयात. तेव्हा मानिनी हसते, तर वसू म्हणते, काय किचन. तेव्हा काव्य म्हणते, हो किचनच, मी काय गोठा म्हणाले का, काय चेहरे करताय. तेव्हा वसू म्हणते, तसं नाही ग, पण खूप महिन्यांमध्ये मी अगदी किचनमध्ये पाऊलसुद्धा टाकलेलं नाही आहे ना, म्हणून म्हटलं. आणि मानिनी, मला गुडघ्यांचा त्रास आहे ग, एवढा वेळ मी नाही उभी राहू शकणार. तेव्हा मानिनी म्हणते, हो ताई, त्रास तर व्हायलाच पाहिजे ना, तरच तुम्हाला कळेल की इतरांना त्रास देऊ नये. चला आता तुमच्यासाठी किचन अगदी परफेक्ट आहे. आता रम्या तुझ्यासाठी. तेव्हा रम्या अगोदरच म्हणते, मामी मी कसं काम करू शकणार ना, कारण मला आणि पार्थला ऑफिस असतं, ऑफिसला जावं लागतं. मग त्यानंतर काव्या म्हणते, काही गरज नाही आहे तुला ऑफिसमध्ये जाण्याची, कारण पार्थ देशमुख आहेत ना, ते टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एक रम्या गेली नाही तर ते काम थांबणार नाहीये, ते मॅनेज करतील सगळं. तर आता रम्या काही बोलणार तितक्यातच आता मानिनी ही रागात म्हणते, पुरे झालं आता, निघा बरं कामाला. मग त्या दोघीही गुपचूपच तेथून निघतात. त्यावेळी काव्य म्हणते, मानिनी काकू, तुम्ही आमच्या सासू आहात, परंतु सासूरवास आता यांचा होणार आहे. तरीही बरं, आता जन्मजय आणि नंदिनीताई घरात नाही आहेत, ते दोघेही लवकरच आनंद निवासचं गणपती डेकोरेशनचं सामान खरेदी करायला गेले आहेत आणि नंदिनीताई जर इथे असती तर तिला अजिबात बघवलं नसतं हे. तेव्हा मानिनी म्हणते, काव्या, तुझी ताई ना खूपच जास्त चांगली आहे ग, आणि माणसाने कधी कधी इतकंही चांगलं असू नये, कारण या दोघींनीही मिळून आपल्या घरामध्ये महाभारत घडवलंय. या दोघींमुळे तुम्हा सगळ्यांना लग्नामध्ये जो मनस्ताप झालाय ना, या मानाने हे खरंच काहीच नाहीये ग. तेव्हा काव्य म्हणते, हो खरं आहे मानिनी काकू. मग त्यानंतर मानिनी म्हणते, झालं का आवरून. तेव्हा त्या दोघीही अगदी नोकरासारखीच कपडे घालून तेथे येतात.
त्यामुळे आता त्या दोघींनाही खूप अनकम्फर्टेबल होत असतं. त्या खाली मान घालून तेथे येतात आणि त्या दोघींसमोर उभ्या राहतात. तेव्हा काव्या आणि मानिनी या दोघीही त्या दोघींकडे बघतच राहतात. त्यांना हसावं की रडावं हेच कळत नाही, कारण आत्तापर्यंत एवढ्या तोऱ्यात राहणाऱ्या आता वसू त्याचबरोबर रम्या या दोघींनाही चांगलाच मानिनी आणि काव्याने दणका दिलेला असतो. एका क्षणातच जमिनीवर आणलेलं असतं. त्यामुळे आता त्या दोघींची चांगलीच आता खोड मोडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी ही आनंद निवासमध्ये असते. तेवढ्यातच मानिनीचा तिला फोन येतो. मग मानिनी म्हणते फोनवर, गणपती बाप्पा येणार आहे, आपल्या घरात सुद्धा खूप मोठा आनंद सुद्धा येणार आहे, पण माझी ना एक इच्छा आहे. काव्यसुद्धा आता मानिनी शेजारी बसलेली असते. तर आता दुसरीकडे नंदिनी विचारते, कोणती इच्छा आहे? मग आता तुम्हा दोघींची मंगळागौर. मग आता मंगळागौरीचं नाव घेताच इकडे काव्या आणि नंदिनी जरा घाबरतातच. दुसरीकडे आता वसू ही किचनमध्ये कांदा कापत असते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. मानिनी म्हणते, आत्तापर्यंत दुसऱ्यांच्या डोळ्यातून तुम्ही पाणी काढलं, आता येऊ देत ना थोडंसं पाणी तुमच्याही डोळ्यातून. मग दुसरीकडे आता रम्या ही लादी पुसून घेत असते. तेव्हा काव्या आता तिला खूप जाच करते आणि म्हणते, ए बाई, अजून हॉल बाकी आहे, सगळ्यांच्या रूम्स बाकी आहेत, पटकन चल. तेव्हा रम्या आता विचारते, काय म्हणजे हे सगळं काम मी एकटीने करायचं? तेव्हा काव्या म्हणते, हो, घरातल्या प्रत्येक रूममध्ये खुरापत्या करत बागडत असते ना तू, मग तू केलेल्या काळ्या कृत्यांचे डाग पुसायला नको का? तेव्हा वसू आपल्या लेकीची अशी हालत पाहते आणि तिला वाईट वाटतं. तर काव्या खूप चिडलेली असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.